भारतीयांच्या मनामनात राम तर आहेच, अयोध्येत देखील आता तो पुनः प्रस्थापित होत आहे. 464 वर्षांनी हा आनंद सोहळा आलेला आहे. अयोध्येच्या आजूबाजूच्या 105 गावातील क्षत्रिय सूर्यवंशी परिवार पुन्हा एकदा डोक्याला पगडी बांधणार आहेत आणि पायात चामड्याच्या चप्पल किंवा बूट घालणार आहेत. कारण या परिवारांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी केलेला राम मंदिर बांधण्याचा संकल्प जो आहे तो आता पूर्ण होणार आहे. या श्रीराम मंदिरात एकूण 108 घंटा बसणार आहेत आणि त्या तमिळनाडूमधील नामक्कल येथे तयार झालेल्या आहेत. आणि या अर्पण करणार आहेत राजेंद्र नायडू हे कर्नाटकमधील एक भाविक. शिवाय जे लंगरचे आयोजन केले आहे त्यात शीख लोकांचे मोठे योगदान असणार आहे. शीख धर्माचे जथ्थेदार बाबा हे म्हणतात की शीख धर्म हा हिंदू धर्माचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे श्रीरामाची प्रतिष्ठापना ही आमच्यासाठीही आनंदाची गोष्ट आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात लंगर म्हणजे अन्नछत्र जे चालवणार आहेत ते आहेत निहंग शीख सरदार बाबा हरजित सिंग. हे माहीत आहे का की राम मंदिर मुक्ती आंदोलनात पोलिसातील पहिला गुन्हा शीखांवरच दाखल झाला होता. हरजित सिंग यांची ही 8वी पिढी असून त्यांचे पूर्वज फकीर सिंग यांनी आपल्या 25 निहंग सरकाऱ्यांसह 1858 मध्ये संपूर्ण बाबरी परिसर ताब्यात घेतला होता. 25 दिवस तिथे राहून त्यांनी सलग रामाची पूजा व हवन केले. सुप्रीम कोर्टाच्या मंदिराबाबतच्या निवाड्यात या घटनेचा उल्लेख आहे. पुराण काळांपासून या अयोध्या नगरीच्या ऐश्वर्याची तुलना अगदी स्वर्गलोकाशी केलेली आहे. अथर्ववेदात या नगरीला ईशपुरी म्हटले आहे आणि ही अयोध्या नगरी प्राचीन सप्तपुरींपैकी एक आहे. सध्याची जी अयोध्या नगरी आहे ती विक्रमादित्याने 2000 वर्षांपूर्वी पुन्हा वसवलेली आहे. 24 जैन तीर्थकरांपैकी 5 तीर्थकरांचा जन्म अयोध्येत झाला आहे असे मानतात. आणि माशाच्या आकाराच्या या अयोध्या नगरीत रामाचा जन्म व्हावा म्हणून देवता आणि ऋषीमुनींनी या नगरीच्या 84 कोस परिघात अनेक वर्षे कठोर तप केले. त्यानंतर भगवान विष्णूंनी इक्ष्वाकू कुळात रामाच्या अवतारात जन्म घेतला. 7व्या शतकात भारतात एक चिनी यात्रेकरू आला होता आणि त्याच्या वर्णनानुसार त्या काळी अयोध्येत 20 बौद्ध मंदिरे होती आणि साधारण 2000 भिक्षू राहत होते. विल्यम फिंच हा ब्रिटिश 1608 सालच्या ऑगस्ट महिन्यात भारतात आला होता. त्याने आपल्या अयोध्या भेटीबद्दल देखील लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, हजारो वर्षापासून अयोध्या नगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता मात्र इथे अवशेष उरले आहेत. पुढे तो म्हणतो की 400 वर्षांपूर्वी बांधलेल्या रामचंद्रांच्या महालाचे आणि त्यावेळच्या घरांचे अवशेषही आहेत. भारतीय या राजाला भगवान समजतात. पुढे तो म्हणतो, इथे अनेक पुरोहित राहतात. त्यांच्याजवळ इथे येणाऱ्या यात्रेकरूंची नोंद आहे. 4 लाख वर्षांपासून शरयू नदीत स्नान करण्यासाठी इथे श्रद्धाळू मोठ्या संख्येने येतात. नदीपासून 2 कोस दूर असलेल्या गुफा चिंचोळ्या आहेत आणि तिथे श्रीरामाच्या देहाची रक्षा विसर्जित केली आहे असे समजले जाते. विल्यम फिंचच्या या लेखनाचा अर्ली ट्रॅव्हल्स टू इंडिया या पुस्तकात उल्लेख आहे. राम मंदिराच्या वतीने बाजू मांडणारे वकील CS वैद्यनाथन यांनी सुप्रीम कोर्टात याचा संदर्भ दिला होता.
तसेच प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 48 दिवस अयोध्येत प्रभू रामांची पूजा बाल स्वरूपात करण्यात येईल. रामलल्लाच्या मूर्तीचा साज शृंगार ते नैवेद्य आणि पूजा अर्चना एखाद्या लहान बालकाप्रमाणे होईल. 48 दिवस भजन कीर्तन पाठ होत राहतील. या मंदिराला एकूण 46 दरवाजे आहेत आणि त्यापैकी 18 दरवाजे तळमजल्यावर आहेत. यातील 14 दरवाजांवर सोन्याचा मुलामा देण्यात येईल. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे सागवानी लाकडापासून तयार केलेल्या या दरवाजांवर हैदराबादच्या कारागिरांनी नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या कामात पोलाद किंवा सामान्य सिमेंटचा वापर झालेला नाही. राजस्थानमधील मिर्झापुरातील बन्सी पहाडपूरच्या गुलाबी बलुआ दगडातून तसेच नक्षीकाम केलेल्या संगमरवरातून मंदिराचे मुख्यतः काम झाले आहे. अगदी आकड्यातच बोलायचं झालं तर 17,000 ग्रॅनाइट खडकांचा वापर बांधकामात झालेला आहे. 2 टन हे प्रत्येक खडकाचे वजन आहे आणि याचा पाया जो आहे त्यासाठी IIT चेन्नईने दिलेल्या सल्ल्यानुसार 12 मीटर खोल असा काढलेला आहे. गंमत म्हणजे या पायात भरलेली माती 28 दिवसातच खडकात रूपांतरित होते अशा स्वरूपाची आहे आणि या पायात एकूण 47 स्तर करण्यात आलेले आहेत. अगदी 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप जरी आला तरी या पायाला हलवू शकणार नाही अशी याची रचना आहे. साधारण 1000 वर्षे काही झाले तरी मंदिराला साधा तडाही जाणार नाही. मंदिराच्या भक्कमतेबरोबर भावनांचा हळुवारपणाही इतक्याच भक्कमपणे जपला आहे. 1992 मध्ये शिलादान उपक्रमातून देशभरातील भक्तांकडून गोळा करण्यात आलेल्या विटा अगदी जशाच्या तशा वापरल्या गेल्या आहेत. कारसेवकांनी नक्षीकामासाठी आणलेले दगडही काही ठिकाणी आवर्जून वापरण्यात आले आहेत. पुण्यातील डेक्कनमधल्या सौदामिनी हँडलूममध्ये वस्त्र विणण्यासाठी पुणेकरांचे हजारो हात सरसावले आहेत. 2 धागे श्रीराम केले या संकल्पनेतून हे वस्त्र विणले गेले आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाला या निमित्ताने अयोध्येतील श्रीरामासाठी काहीतरी करता आले याचा आनंद होणार आहे. श्री समर्थांनी रामराज्याची कल्पना कशी मांडली होती ते आपण पाहूया. राम विश्राम देवांचा रामभक्तांची आश्रयो, रामयोगी मुनिध्यानी राम रक्षी ऋषिकुळा. कीर्तिया रघुनाथाची पाहता तुळना नसे, एक बाणी एक वचनी एक पत्नीच धार्मिको. राज्यया रघुनाथाचे कळिकाळासी नातुडे, बहुवृष्टी अनावृष्टी कदा न घडे जनी. उद्वेग पाहता नाही चिंता मात्र नसे जनी, व्याधी नाही रोग नाही लोक आरोग्य नांदती. युद्ध नाहीच अयोध्या रागना मत्सरू नसे, बंद निर्बंधही नाही दंडदोष कदा नसे. कुरूपी पाहता नाही जरा मृत्यू असेच ना, आदरू सकळे लोका सख्य प्रीती परस्परे. बोलणे सत्य न्यायाचे अन्याय सहसा नसे, अनेक वर्तती काया एक जीव परस्परे. चढता वाढता प्रेमा सुखानंद उचंबळे, संतोष समस्तै लोका रामराज्य भूमंडळी. संतोष समस्तै लोका रामराज्य भूमंडळी. अशा तऱ्हेने श्रीरामाच्या चरणी आपण ही प्रार्थना करूया की भारतात पुन्हा एकदा रामराज्य यावे. जय श्रीराम.